हे सगळ्यांना आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता वाजलेले आहेत 2:30. जेवण वगैरे झालंय. आता आपल्या मशीनचं काम चालू करायचंय, शिलाई काम. आणि बाहेर बघा मस्त असा पाऊस पडतो आहे. मस्त असा पाऊस पडतोय. थोडा थोडा दिवस होतो तुम्हाला असं लगातार पाऊस पडायला चालू झालेला आहे. नाही तर थोडासा येत होता जात होता. आज जरा बऱ्यापैकी पडायला लागला. हे बघा तुम्हाला खिडकीतून दिसत असेल थोडा थोडा येतोय पाऊस. एवढं दिसत नाही पण थोडंसं दिसत असेल. मस्तपैकी असं वाढलाय. वेलक्रो कापून झालं माझं. आता हे वेलक्रो कापून झालं. ही आहे सॉफ्ट आणि ही वाला ही आहेत कडक. मी आता जाऊन आणलंय म्हटलं. आता हे मला शिवायचं आहे. सगळा कंटिन्यू करा. तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवते. बघा जोरात पाऊस आलाय. म्हणजे आज जरा बऱ्यापैकी पडायला लागलाय. नाही तर थोडासा येत होता जात होता. जरा जरा आज जरा बऱ्यापैकी लागलाय. दिसतोय का बघा. तुम्ही जास्त नसेल दिसत तुम्हाला. मी तुम्हाला दरवाजा उघडून टाकते. असं मस्तपैकी जोरदार पाऊस पडायला मग काही कपडे वाळत नाही. वाजलेले आहेत 6 आणि आगस्टला स्कूलमध्ये आणायला जाणार. आणि बघा तेवढा पण नाही पडला पण तेवढं बघा किती पाणी साचले रस्त्याच्या दोन्ही बाजूने. आणि आम्हाला या बाजूने पण पाणी राहतं आणि या बाजूला पण पाणी मधून जायचं असेल. गाड्यांची पण काही जायची मध्येच पण आमची चालायची कपड्यावर बघा. कारण ते रस्ता छोटा आहे. जातात पण गाड्या तिथूनच येतात पण चालायचं पण तिथंच. जायचं पण रस्ता चालण्याचा पण तोच आणि येण्याचा पण तोच. गाड्यांचा पण तोच आहे. गर्दी राहते म्हणून आदर्शला मी सोडायला शाळा सुद्धाच्या टायमाला आणि भरायच्या टायमाला रस्ता भरपूर ट्रॅफिक. बाकीचं आपल्या रस्त्यालाच आपल्याला बुद्ध विहार लागतं. बंद आहे ते. आत्ताच मुलाला आदर्शला शाळेतून घेऊन आले. मोठा काय अजून आलेला नाही. अर्णव येतो तो बसने जातो स्वतः निगडीला. आणि बारक्या शाळेत जवळच आहे तर मीच आणायला सोडायला जाते. तर आता मस्तपैकी चहा पोहे बनवते. कंटिन्यू करा. झाले आपले रेडी तयार पोहे. चला तुम्हाला दाखवते. हे बघा या मस्तपैकी चहा पोहे खायला. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा.